नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अद्वैत बाहेर कोणाची तरी वाट बघत असतो. अगदी रेडी होऊन आलेला असतो. आता तो वॉच मध्ये सारखा टाइम बघत असतो आणि म्हणतो की एवढा वेळ झाला अजून कसा आला नाही. तरी 5:40 होऊन गेले, येतोय की नाही कोणास ठाऊक. आता कोणाची वाट बघत असेल बरं अद्वैत. आणि तितक्यात आता तिथे सोहम येतो. अर्थातच तो सोहमची वाट बघत होता, कारण अद्वैत म्हणालेला होता की सोहम तुम्हाला अनामिकाच्या घराच्या बाहेर भेट, आपण तिला न्यायला जाऊ. आणि तितक्यात सोहम येतो. तिथे पोहोचलेला असतो. आता इतक्यात सोहम अद्वैतला दिसता. सोहम म्हणतो, सोहम आलास तू? मला वाटलं तू येणारच नाही. सोहम म्हणतो की आता मला हे पटत नाहीये, पण तुम्ही हे सगळं का करताय? बरं ठीक आहे, मला ते पटत नाहीये, पण मी तुझा शब्द कसा काय टाळेन बरं? तेव्हा अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे, शांत, ठीक आहे, चल आज जाऊया. तेव्हा आता ते दोघंही अनामिकाच्या घरी जाऊ लागतात, म्हणजे आज जाऊ लागतात. तितक्यात आता ते लोक तिथे जाऊन पोहोचतात आणि तिथे गेल्यानंतर आता अद्वैत म्हणतो काका. तेव्हा ते काका आता उठतात, म्हणजे अनामिकाचे बाबा आता साक्षी उठतात आणि म्हणतात, अरे तुम्ही या बसा 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 ना. तेव्हा ते दोघेही आता बसतात. अनामिका समोरच असते. अनामिका सुद्धा त्यांना बघते आणि तिचं तोंड खराब करून घेते. तितक्यात आता अनामिकाचे बाबा तिला म्हणतात, अनामिका जा जरा चहा ठेव. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही काका, आम्ही चहा वगैरे नाही घेत, आम्हाला फॉर्मॅलिटीजची काही गरज नाही. ऍक्च्युली आय एम सॉरी, आम्ही असं डिरेक्टली आलो न सांगतो तुम्हाला. खरं तर मी इकडे आम्ही अनामिकाला न्यायला आलेलोय. यावर आता अनामिका म्हणते की दादा, आमचं घर कोणासाठी बंद नसतं, तू कधीही ये, आम्हाला काहीच नाही वाटणार. पण काहीही झालं तरी मी सोहमकडे परत येणार नाही. आता अद्वैत उठतो आणि तुझ्याकडे बघून म्हणतो की अनामिका, मी समजू शकतो की तू आता सध्या खूप रागात आहे आणि तुझा राग चुकीचा आहे असंही नाही. तुझा हा राग अगदीच बरोबर आहे, पण शेवटी प्रश्न हा तुमच्या संसाराचा आहे. संसार हा मोडायचा नसतो, तो टिकवायचा असतो. आणि सोहम तुझ्या दारापर्यंत आलाय, म्हणजे आलाय ना, त्यालाही खूप वाईट वाटेल. हे बघ, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की तू आमच्या बरोबर घरी यावंस. यावर अनामिका म्हणते की दादा, तू मला काहीही सांग, पण हे नको सांगूस प्लीज. यावर अद्वैत अनामिकाच्या बाबांच्या बाजूला बसतो आणि म्हणतो की काका, तुम्ही तरी प्लीज काही समजावून सांगा. तेव्हा ते काका म्हणतात की संसारात एकमेकांना समजून घ्यायचं असतं, मान्य, पण एकदा धोका झालाय अद्वैतराव. यावर अद्वैत म्हणतो, काका ऍक्च्युली सोहम तेवढ्याच्यासाठीच आला होता, ऍक्च्युली त्याला पण बोलायचंय सोहम. तेव्हा सोहम म्हणतो की अनामिका आय एम सॉरी. यावर अद्वैत म्हणतो, प्लीज त्याला एक चान्स तरी दे. तेव्हा आता अनामिका म्हणते, दादा अरे किती चान्सेस दिले त्याला, आता अजून एक तरी नाही देऊ शकत. यावर अद्वैत म्हणतो, आय नो हे सगळं बोलायची ही सिच्युएशन नाहीये, पण नवरात्रीला तू घरी नव्हतीस, दसऱ्यालाही तू नव्हतीस, म्हणून फक्त सोहमसाठी नाही तर निदान बाकी सगळ्यांचा तरी तू विचार करावास असं मला वाटतंय. प्लीज आमच्या बरोबर घरी चल. तेव्हा अनामिका साफ नकार देते आणि म्हणते, दादा खरंच सॉरी, पण मला नाहीये शक्य. यावर आता अनामिकाचे बाबा म्हणतात, सॉरी अद्वैतराव, आमच्या मुलीचं सुख ते आमचं सुख, त्यामुळे तिचा जर का याला नकार असेल तर आम्ही तिला आग्रह करणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की पण काका एकदा. तितक्यात ते काका म्हणजे अनामिकाचे बाबा म्हणतात, हात जोडून की माफ करा. तेव्हा आता अद्वैत जागचा उठतो आणि त्यांना म्हणतो की येतो, आणि हे जाऊ लागतात. सोहम सुद्धा जाऊ लागतो. तितक्यात आता अनामिका म्हणते की डिवोर्स पेपर्स रेडी ठेव सोहम, मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये. यावर अद्वैत विचार करू लागतो मनोमन की आता जर ही गोष्ट आबांना सांगितली तर आबांना खूप मोठा धक्का बसणार आहे. तर दुसरीकडे काजल कपडे वाळवत असते तिच्या घरी, आणि कपडे वाळवत असताना तितक्यात आता तिथे तिचे बाबा येतात. दिनकर येतो आणि तो म्हणतो, काजल अगं किती कामं करशील, ये बस. तेव्हा आता लगेच काजल म्हणते की काय हो, एवढं काय नाही बाबा, काम तर काम असतं. तेव्हा दिनकर म्हणतो, अगं ये बस, नाश्ता तर करून घे. तेव्हा आता दिनकर तिला बळजबरीने तिथे एका ठिकाणी बसवतो, एका टेबल, आणि म्हणतो की घे नाश्ता कर. काजल तिच्या बाबांच्या हातची प्लेट घेते आणि करू लागते. ती म्हणते, काय झालंय बाबा? तेव्हा दिनकर म्हणतो, हे बघ बाळ, मला परत हा काही विषय काढायचा नाही, पण तुला माहितीये का की आजपर्यंत कधीही कुठल्याही गोष्टीचा मी तुला त्रास नाही होऊ दिलाय, पण आता एक गोष्ट आमची सुद्धा तुला ऐकावी लागेल, ऐकशील ना बाळा? तेव्हा आता लगेच काजल म्हणते की बोला ना बाबा. तेव्हा लगेच दिनकर म्हणतो की जो काही प्रकार घडला त्याबद्दल तुझी आई, मी आणि मला माहितीये तू पण खूप अस्वस्थ आहेस. बरोबर, आपण सगळेजण हसत असलो तरी यातून आपण खूप अस्वस्थ आहे. या सगळ्यावर एकच मार्ग आहे आता, आणि तो सुद्धा लवकरात लवकर जर घडला तर आपली अस्वस्थता लवकरात लवकर संपेल. तेव्हा काजल म्हणते, कोणता बाबा, म्हणजे कोणता मार्ग? तेव्हा आता हा सांगू लागतो, दिनकर सांगू लागतो, तुझं लग्न. या गोष्टीकडे आता तू गंभीरपणे बघितलं पाहिजेस काजल. तितक्यात काजलचे डोळे पाणावतात, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. आणि या सगळ्याला बघून आता दिनकर म्हणतो, इलाज नाहीये बाळ या गोष्टीला, आज ना उद्या ते करावे लागणारच आहे ना बाळ. म्हणजे आता काजल तिच्या हातातली पोह्यांची प्लेट बाजूला ठेवून देते. दिनकर आता पुढे म्हणतो की अगं म्हणजे तू लगेच निर्णय घे असं नाही म्हणते काजल मी तुला. तू एक काम कर, 4 दिवस तू सांगलीला तुझी मंगलात्या आहे ना तिच्या जवळ जाऊन राहा, डोकं शांत होईल तुझं.
आणि रे संगीताचा पण डोकं शांत होईल. बघ तू आता तुला काय करायचं ते. हा मग बघूयात आपण काय करायचं ते. हे बघ बाळा, हे सगळं आम्ही तुझ्या भल्यासाठीच करतोय, पण आता त्यामुळे तू बघ योग्य तो निर्णय घे. समजून घेशील ना तू आम्हाला बाळ. तेव्हा आता काजल अस्वस्थ असते, ती काहीच बोलत नसते. तिला असं वाटतं की बाबा पण आपल्याला असं बोलतोय. तर दुसरीकडे आता सायंकाळची वेळ चांदेकरांच्या घरी म्हणजे चांदेकर मेन्शन मध्ये आता सगळे हॉलमध्ये बसलेले असतात आणि अद्वैत आणि सोहम पण रिटर्न आलेले असतात. तेव्हा आबा म्हणतात की अनामिका नाहीच म्हटली ना यायला. तेव्हा आता सोहम म्हणतो की हो हो आबा ती नाहीच म्हटली. आणि ते असंही म्हणाली. तितक्यात तो काही बोलेल सोहम, तोवर अद्वैत त्याला हात लावतो आणि शांत बसायला सांगतो, त्याला इशारा करतो. कारण सोहम सांगणार असतो की तिने डिवोर्सची पण मागणी केली, पण अद्वैतला हे कळतं. त्यामुळे अद्वैत त्याला वेळीच इशारा करून रोखतो. कारण आबांना हे सगळं सांगण्याची ही वेळ नाहीये, कारण आबा खचून जातील. त्यामुळे आता अद्वैत जेव्हा सोहमला असं धक्का देत सांगतो की सांगू नकोस, तेव्हा आबा त्याला बघून घेतात आणि म्हणतात अद्वैत नक्की काय झालंय. यावर अद्वैत आता काहीच बोलत नसतो. अद्वैत अगदी लपव करतो आणि म्हणतो काही नाही आबा, आता माणूस रागाच्या भरात थोडंफार तरी बोलतोच ना. तेव्हा आता आबा म्हणतात अरे हो पण ती नक्की काय म्हणाली. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की काही नाही, ती सध्या इथे येणार नाही एवढंच म्हणाली. आता कला म्हणते रजनी मॅडम मसाला दूध तयार आहे का. तेवढ्यात रजनी म्हणते की हो हे काय बनतच आहे, अनामिका असती तर तिने सगळ्यात मदत केली असती. तेव्हा कला म्हणते मी करते तुम्हाला मदत चला. तेव्हा आता कला उठू लागते आणि सरोज म्हणते गप्प बैस, काही गडबड करण्याची गरज नाहीये. एक वेळेस आयतं दूध प्यायलीस तर आभाळ नाही कोसळणार आहे तुझ्यावर. तेवढ्यात आता अद्वैत म्हणतो की अगदी बरोबर बोललीस मग आई तू. सॉरी आबासाहेब म्हणतात रजनी जा पटकन तयारी करायला लागा. तेव्हा रजनी म्हणते हो आबा आलीच. सुवर्णा अगं झालं की नाही. आणि आता किचन मध्ये जाऊ लागते आणि सुवर्णा तिथे मसाला दूध बनवत असते. आता तिच्या हातातला तो चमचा आता रजनी घेऊन घेते आणि ती चाळू लागते. ती म्हणते की ग्लासेस काढतो आता तोपर्यंत. सुवर्णा म्हणते ना की हो झालंय. त्यावर आता रजनी म्हणते की जा मग तोपर्यंत ग्लासेस काढ. आणि सगळे आपल्या आपल्या चर्चांमध्ये मग्न असतात, आपल्या आपल्या गप्पांमध्ये मग्न असतात. आणि तितके रोहिणी आता नयनाला हात लावते आणि इशारा करू लागते. ती म्हणते की इकडे. तेव्हा आता नयना खाली वागते आणि रोहिणी तिच्या कानात काहीतरी सांगत असते. रोहिणी म्हणते नयना पटकन लिंबांचा बंदोबस्त कर लगेच पटकन, कळलं. तेव्हा नयना म्हणते की हो करते. तेवढ्यात नयना आता किचन मध्ये जाते ते ऐकून. आणि किचन मध्ये गेल्यानंतर आता रजनी तिला बघते आणि म्हणते काही हवंय का ग. तेव्हा नयना म्हणते नाही घेते मी. तेव्हा नयना आता फ्रीज उघडते. फ्रीज उघडल्यानंतर त्या फ्रीज मधून आता ती 2 लिंबू काढते बाहेर. आणि इकडे आता फ्रीज मधले काढलेली लिंबू ती सुरी घ्यायला म्हणजे चाकू घ्यायला किचन मध्ये असते. म्हणजे किचन मध्ये ऑलरेडी ती असते पण आता ती चाकू शोधू लागते आणि तो ती घेते. आणि नेमकं आता तोपर्यंत रजनी तिला बघते आणि रजनी म्हणते काय ग लिंबू कशासाठी. आता नेमकं ती पकडली जात असते पण नयना मॅनेज करते आणि म्हणते की लिंबू पाणी प्यायचंय मला. रजनी म्हणते अगं पण तुला मसाला दूध प्यायचं नाहीये का. तेव्हा लगेच नयना सांगते की नाही मला झाली ऍसिडिटी, दुपारची भाजी आहे ना खूप चळचळते मला, थोडं लिंबू पाणी पिते म्हणलं आधी त्याकरता. तेव्हा रजनी म्हणते की बरं चालेल. तर दुसरीकडे आता आबा म्हणतात की बरं तुमच्या गप्पा चालू आहेत मी आलोच. आणि आबा आता जाऊ लागतात. तितक्यात रोहिणी त्यांना मागून आवाज देते डॅड ते सटया सतरंजा आणि खुर्च्या सगळं काही लागेल ना आपल्याला बाहेर. ते चंद्राला बघताना दूध प्यायचं असतं ना. तेव्हा आबा म्हणतात की हो. आबा किचनच्या साईडला जात असतात आणि त्यांची नजर हिच्यावर नयनावर पडू नये म्हणून आता रोहिलाशी बोलण्यात म्हणजे तिथे थांबवून घेतलेलं असतं रोहिणी. आणि तितक्यात आता रजनीला क्लिक होतं की अरे देवा याचा टाय आहे तर मी विसरलेच. बरं सुवर्णा तू हे पातेलं जरा बाहेर घेऊन जा व्यवस्थित मी आलीच असं आता रजनी म्हणते. आणि रजनी त्या सगळ्याची विल्हेवाट लावायला जाते. तितक्यात आता आबा त्यांच्या खोलीत निघून जातात आणि सुवर्ण आता ते जे भांड असतं म्हणजे जे मोठं पातेलं असतं बासुंदीचं ते घेते पकडते आणि बाहेर जात असते अंगणात. आता नयना म्हणते नीट हळू सावकाश. आता नेमकं ती बाहेर जाऊ लागते आणि सुवर्णा बाहेर गेल्यानंतर आता नयना लिंबू कापते आणि लगेच रोहिणी म्हणते नयना अगं ती पातेलं घेऊन गेली तू जा ना पटकन. तेव्हा नयना म्हणते हो जाते. आता नयना तिकडनं जायला निघते पटकन. ती सगळं आता ती किचन मध्येच लिंबू कापते आणि फोनवर बोलण्याचं नाटक करायला लागते आणि तशीच ते पातेल्याकडे जाऊ लागते बाहेर अंगणात लिंबू पिण्यासाठी त्यात कारण त्यांना. तर आता सुवर्णा ते मसाला दुधाचं पातेलं बाहेर घेऊन येते. बाहेर घेऊन आल्यानंतर ती टेबलवर ठेवते आणि टेबलवर ठेवल्यानंतर आता ती तशीच आतमध्ये जाऊ लागते. नयना फोनवर बोलण्याचं नाटक करत असताना बाहेर आलेली असते. ती तिच्या समोर फोनवर बोलण्याचं नाटक करत असते. आता सुवर्णा तर आतमध्ये निघून जाते. तितक्यात नयना जाते पटकन आणि आपल्या हातातले जे लिंब असतात सुवर्णा गेल्यानंतर आपल्या हातातले लिंब ती आता त्या मसाला दुधामध्ये पटपट पिळते आणि
म्हणजे इतक्या प्रचंड वेगाने तिथे दुधात लिंबू वगैरे पिळते की खरं तर प्लॅन असतो की ते दूध नसावं. सरोज आणि ते येत असतात, सरोज, रोहिणी, त्यानंतरून कला, अद्वैत, सगळेजण तिला आता येताना दिसतात. रोहिणी, नैनाला ते सगळे तिकडनं येताना दिसतात. तेव्हा नैना आता पटकन त्या पातेल्यावर झाकण ठेवते आणि फोनवर बोलायचं नाटक करू लागते पुन्हा. आता सगळेजण येतात, रजनी सतरंजा वगैरे घेऊन येते आणि सरोज पण येते तिकडनं. तेव्हा आता सरोज नैनाला म्हणते, काय तू इथे काय करतेस तू? तेव्हा ती नैना काही बोलेल तितक्यात रोहिणी बोलू लागते. आता की सरोज वहिनी अगं फोनवर बोलतेय ना ती. तेवढ्यात आता रोहिणी तिला इशारा करते आणि ती पटकन नैना आतमध्ये जाते फोनवर बोलायचं नाटक करताना. आता नैना एका बाजूला जाते आणि दूध असतात ते तिकडेच फेकते. आता फोन तिचा झालाय असं करून, म्हणजे या नाटकाने ती लगेच इकडे येते सगळ्यांमध्ये आणि रोहिणी तिला विचारते की काम झालं का? तेव्हा नैना तिला म्हणते की हो झालं. तेव्हा आता सगळे जण जमलेले असतात, सतरंजा अंथरलेल्या असतात. अद्वैत आता दुधाचं पातेलं सतरंजीवर ठेवतो आणि ग्लासेस वगैरे पण आणलेले असतात. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात या. कला, अद्वैत पुढे. चंद्र डोक्यावर पण आलेला आहे आता. तर सगळे जण त्या चंद्राला बघत असतात आणि आबा म्हणतात की आता मसाले दुधाचं पातेलं उघडा आणि त्यामध्ये दोघांनी एकमेकांचा चेहरा बघा. आता कला, अद्वैत तसं एकमेकांचा चेहरा बघत असतो. चला बरं बसा रे पटकन, असं आबासाहेब आता त्यांना सांगतात. आता ते दोघंही पटकन बसतात तिथे पूजेच्या ठिकाणी. पूजा म्हणजे अर्थात बासुंदीच्या पातेल्याच्या जवळ. आता सगळेजण तिथे, ते दोघंच नाही सगळेजण तिथे खाली बसलेले असतात आणि आता कला आणि अद्वैत दोघं सुद्धा त्या पातेल्याजवळ खाली बसतात. अद्वैत पातेल्याचं झाकण उघडतो आणि ते दूध आता ते दोघं जण बघतात आणि त्या दुधात खरं तर त्यांना चंद्र बघायचा असतो. आता कला, अद्वैत एकमेकांकडे बघतात. ते तयार होतात चंद्र बघण्यासाठी. ते आता त्या पातेल्यामध्ये चंद्र सुद्धा बघतात. त्यांना जणू त्यांचं सुद्धा प्रतिबिंब दिसायला लागलेलं असतं. म्हणजे आता जिथपर्यंत मला माहिती, दुधामध्ये माणसांचं प्रतिबिंब दिसतं पण ते पुसट दिसतं, स्पष्ट नाही. इथे त्यांचं प्रतिबिंब सुद्धा स्पष्ट दिसतंय. कुठलं दूध मागवलं असेल त्यांनी काय माहिती. तर यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा. त्यांचा चेहरा असा आरशासारखा दिसतो, म्हणजे आरशात जसं आपलं प्रतिबिंब दिसतं तसं. तर आता ते दोघं तसंच बघू लागतात आणि सगळेजण खूप आनंदी असतात, घरातले खूप खुश असतात आणि ते दोघंही आता त्या दोघांचा चेहरा, चंद्र त्याचबरोबर चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा बघू लागतात आणि एकमेकांकडे पण बघतात. तितक्यात कलाच्या काहीतरी लक्षात येतं. कला आता आपल्या हातात तो कपडा घेते आणि ते पातेलं हलवू लागते. ते पातेलं आता ती जेव्हा हलवते तेव्हा कला म्हणते, हे दूध तर फाटलंय. आता लगेच रोहिणी म्हणते, काय? ओ गॉड, खरंच हे दूध तर फाटलंय, जोडपं उरलंय आणि आता यांच्या संसारावर पण काही संकट आली की काय? डॅड, तुम्ही म्हणतात तसा हा शापाचा काही संकेत नसेल ना? आता हे ऐकून आबा खूप चिंतेत पडतात. आबाच काय, सगळेच खूप चिंतेत पडतात, खूप प्रश्नात पडलेले असतात सगळे. आता कला मनोमन म्हणते की आता आमच्यावर हे सगळं येणार आहे की काय, असा ती मनोमन विचार करत असते. सगळे चिंतेत, पण रोहिणी आणि नैनाच्या चेहऱ्यावर असुरी आनंद असतो. कला तर खूप घाबरलेली असते, तिचं लक्षच लागत नसतं आणि अद्वैत सुद्धा आता अस्वस्थ होतो. त्याला कळतं की कला सुद्धा आता अस्वस्थ होणार असेल, सगळ्या जणांची वेगळीच घालमेल चाललेली असेल. हे सगळं अद्वैतला कळत असतं. सगळेजण प्रचंड चिंतेत असतात. थोड्या काही वेळाने आता सगळेजण आपापल्या खोल्यांमध्ये जातात. कला आणि अद्वैत सुद्धा त्यांच्या खोलीत असतात आणि कला आता अद्वैतला खूप अस्वस्थ होऊन म्हणते की चांदेकर, हे सगळं काय चाललंय अरे? तेव्हा अद्वैत आता तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, खरे ऐक. तितक्यात कला म्हणते, म्हणजे हे सगळं आपल्या नात्यावर येणार आहे का? दूध फाटलं हा एक संकेत होता का? आणि जसं दूध फाटलं तसं आपला संसार. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की खरे, मी तुला सांगतोय ना या गोष्टीचा विचार करू नकोस म्हणून, शांत हो बरं. तेव्हा कला म्हणते, कशी शांत हो चांदेकर? ती कठीण परिस्थितीतून आपलं नातं फुलायला लागलं. मग या शापामुळे आता आपल्या नात्याचं काय होणार आहे? या सावटाखालीच जगायचंय का आपण? तेव्हा अद्वैत म्हणतो की दूध फाटलंय, किचन मधून आणताना आता त्याच्यात काहीतरी पडलं असेल किंवा किचन मधून आणताना काही झालं असेल. एवढा विचार नको करूस त्या गोष्टीचा. असंही असू शकतं की वातावरणाचा काहीतरी परिणाम झालेला असेल. तेव्हा कला म्हणते, मलाच काहीतरी करावं लागणार आहे आता, पण काय करू? मी ते पुस्तक बघते. तेव्हा आता कलाने जे पुस्तक मागवलेलं असतं ऑनलाईन पार्सल, शापमुक्तीचं, ते पुस्तक आता ती वाचू लागते आणि त्याच्यामध्ये ती तोडगे बघू लागते त्यावरचे. आणि अद्वैतला ते काही पटत नसतं. अद्वैतची चिडचिड होत असते ते सगळं बघून, कारण त्याला कला असं अस्वस्थ झालेली बघवत नसते. तितक्यात आता अद्वैत कलाजवळ जातो आणि म्हणतो, खरे आता भास्कर, मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. असं म्हणत आता अद्वैत कलाच्या हातातून ते पुस्तक हिसकावून घेतो आणि कला म्हणते, चांदेकर, दे ते पुस्तक मला ते पुस्तक दे. तेव्हा अद्वैत म्हणतो, शापाबद्दल जर आपल्याला कळलंच नसतं तर आपण कसे वागलो असतो? अगं सगळं आपल्या मनाचे खेळ असतात. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, मला ते पुस्तक वाचू दे. हे बघ, माझाही विश्वास नाहीये या सगळ्यावर, पण आजोबा जे काही सांगत होते आणि आता जे काही घडतंय ना, त्यावरून मला असं वाटतं की नक्कीच काहीतरी आहे. त्यावरून मला असं वाटतं की आपण लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढायला हवा. ते पुस्तक दे.
तेव्हा अद्वैत म्हणतो कसं शांत हो, त्याने डोकं चालवू नकोस, खरे हे बघ तू हट्टीपणा करू नकोस. तेव्हा कला म्हणते हे बघ चांदेकर मला पुस्तक दे. तेव्हा अद्वैत म्हणतो तू शांत हो. तेव्हा कला म्हणते नाही तू आधी मला पुस्तक दे, मी नाही होणार शांत. तेव्हा अद्वैत म्हणतो की का नाही होणार आहेस तू शांत, प्लीज बस इथे. असं म्हणत आता अद्वैत बेडवर ढकलून तिला बसवतो कलाला. आणि अद्वैत म्हणतो कसला शाप, कुठला शाप आणि कोणता शाप? तुला खरंच असं वाटतं की या शापामुळे आपल्या दोघांमध्ये अंतर येणार आहे म्हणून? अरे असं काय करतेस खरे तू? आता तू आजारी असताना मी किती घाबरलो होतो, तूच मला तेव्हा समजावून सांगितलं होतंस ना. सुरुवातीला आपला एकमेकांशी काहीच संबंध नव्हता, तरी आपण एकमेकांशी जोडले गेलोच ना. आपल्यात काय भांडणं होत नाही का? होतात, प्रत्येक जोडप्यात होतात आणि आपल्यात सुद्धा भांडणं प्रत्येक मिनिटाला होतात. पण तरी सुद्धा तू नसली की मी आणि मी नसलो की तू, आपण दोघंही एकमेकांसाठी अस्वस्थ होतोच ना. काय? तेव्हा कला म्हणते की हो. मग तुला खरंच असं वाटतंय का की या शापामुळे आपल्यामध्ये अंतर येईल? असा प्रश्न आता कलाला अद्वैत विचारतो. तो पुढे हेही म्हणतो की नाही खरे, ही फक्त बॅड फेज आहे, जशी ती आलीये तशी ती निघून जाईल आणि आता काहीही झालं तरी मी तुला सोडणार नाही. तेव्हा कला म्हणते तसं तर मी पण तुला सोडणार नाही, पण मग चांदेकर तू म्हणतोयस त्याप्रमाणे आपण या शापाबद्दल काहीच करायचं नाहीये का? तेव्हा अद्वैत म्हणतो की करायचंय ना, पण घाबरून कोणतीही गोष्ट करायची नाहीये. आपला अप्रोच बदलायचा, आपली स्ट्रॅटेजी बदलायची. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, बरोबरच बोलतोयस तू, पण चांदेकर ऐक ना, मला पळसंब्याला जायचंय. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही आता नाही. हे बघ तू अजून बरी झालेली नाहीये पूर्णपणे, तिथे गेलीस की अजून तुझी दगदग होईल. तू आता बरी हो मग आपण जाऊया. तेव्हा कला म्हणते जाऊया ना चांदेकर, मला एकदम माझ्या परीने प्रयत्न करू दे. हे बघ जाऊ आणि लगेच परत येऊन जाऊया उद्याच. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही म्हणालो ना मी. तिथे आता अद्वैतचा फोन वाजतो.